गुड इव्हनिंग एव्हरीवन. एम आय ऑडिबल? आवाज येतोय माझा सगळ्यांना? ओके. चला, तर आज आपण तुमचा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा 15th लेसन घेणार आहोत. दॅट इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजेच सजीवांमधील जीवन प्रक्रिया. ओके. स्क्रीन दिसतेय का माझी सर्वांना? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय द्या. स्क्रीन दिसतेय का? स्क्रीन दिसतेय का सगळ्यांना? आता आवाज क्लिअर येतोय का? ओके. तर चला आपण सुरुवात करूया. ओके. युअर लेसन नेम इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज सजीवांमधील जीवन प्रक्रिया. ओके. तर आपण त्याच्यातच काय काय शिकणार आहोत? ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स, एक्सक्रीशन प्लांट्स, एनिमल्स अँड ह्युमन्स, अँड कोऑर्डिनेशन प्लांट्स अँड ह्युमन्स. हे सगळे तुमच्या टॉपिक, हे सगळे तुमचे टॉपिक्स आहेत. ओके. त्या लेसन वर्षा मॅडम, तुमचं स्क्रीन हॉरिझॉन्टल करा. ओके. ओके. चला, तर आता तो लेसन सुरू करायच्या आधी आपल्याला काय बघायचं आहे ते बघा. मला काय सांगायचं आहे, तुम्ही हाऊ डू द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड द रेस्पिरेटरी सिस्टीम वर्क. तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दल शिकलायत ना? पचन संस्था आणि श्वसन संस्था. सांगा, डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय? चॅट बॉक्स मध्ये लिहा. व्हॉट इज डायजेस्टिव्ह सिस्टीम? एकदम सायंटिफिक लँग्वेज मध्ये डेफिनेशन नसली येत तरी चालेल, तुमच्या लँग्वेज मध्ये सांगा. फक्त डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय ते सांगा. काय होतं डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये? कोणकोणते पार्ट्स असतात डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये? आवाज येतोय का माझा सर्वांना? चला सांगा लवकर, लिहा चॅट बॉक्स मध्ये पार्ट्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. कोणालाच नाही येत आहे? चलो चैट बॉक्स में बताइए व्हाट इज डाइजेस्टिव सिस्टम. नो नीड ऑफ साइंटिफिक लैंग्वेज. ओके. सांगू शकता तुम्ही, आप बता सकते हैं आपकी लैंग्वेज में भी कि डाइजेस्टिव सिस्टम क्या होता है. ओके. कोणीच नाही? क्या होता है डायजेस्टिव सिस्टम में? काय होतं डायजेस्टिव सिस्टम में? काय होतं डायजेस्टिव सिस्टम मध्ये? बघा, आपण जे अन्न खातो, फूड वी इनटेक, जे आपण फूड खातो किंवा पाणी पितो, एक सॉलिड मटेरियल किंवा लिक्विड मटेरियल खातो, ते ब्रेक होतं. ब्रेक करायचं काम कोण करतं? सांगा पटापट. तोंडाने खाता ना तुम्ही, मग काय सुरुवात कुठून होते डायजेस्टिव्ह सिस्टीमची? ओके. चावता ना खाल्लेलं, की तसंच गिळता? चावता की नाही? चबाते हो ना जो खाते हो. मग फूड ब्रेक होऊन काय होतं? त्याचा लिक्विड पार्टिकल किंवा स्मॉलर पार्टिकल मध्ये ट्रान्सफर होतो, आणि मग नंतर ते स्मॉलर पार्टिकल आपल्या पूर्ण ब्लड मध्ये पसरतात. ओके. हे सगळं फूड मटेरियल कुठे जातं? तुमच्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक मध्ये, जीआय ट्रॅक मध्ये, आणि तिथे ते
ब्रेक होतं आणि स्मॉलर स्मॉलर पार्ट मध्ये त्यांचा डिफरन्सिएशन होतं. चला रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दल सांगा. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय इनटेक करतो आपण? श्वसन संस्थेमध्ये काय करतो सांगा मला. काय घेता तुम्ही? इनटेक काय करता आणि बाहेर काय टाकता सांगा लवकर. श्वास घेता की नाही रोज? ऑक्सीजन घेतो ना आपण आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो. क्या करते हैं हम बताइए. रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दल पण नाही येत, मग आता आपल्याला पुढे अजून शिकायचं आहे. ओके, नेक्स्ट टाइमला मी परत डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दल विचारणार आहे. सगळ्यांना हे नीट लर्न पाहिजे. ओके, रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय होतं? ऑक्सिजन आपण इनटेक करतो आणि ते ब्लड वेसल थ्रू आपल्या पूर्ण बॉडी मध्ये पसरतं. ओके, चला आता आपण आपल्या या लेसनला सुरुवात करूया. हे बघा, we have studied how digested food or oxygen inhaled by lungs is transported to every cell of the human body. आता अगोदरच तुम्हाला आठवते की नाही मला नाही समजत, आता तुमच्याकडून रिस्पॉन्स काहीच भेटत नाहीये तर. पण आता तर मी सांगितलं तुम्हाला की डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम कशी वर्क करते. ओके, तेच दिलेलं आहे आपल्याला की आपण स्टडी केलंय की digested food and oxygen inhaled by lungs is transported to every cell of the human body. मग जे काही आपण अन्न खातो, पाणी पितो, हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं काम झालं. ओके, आणि ऑक्सिजन इनहेल करतो हे कोणाचं काम झालं? रेस्पिरेटरी सिस्टीमचं. पण त्यांचा मेन हेतू काय असतो? हे सगळं कोणाकडे पोहोचवणं? होल ह्युमन बॉडी. ओके, आपल्या पूर्ण बॉडीला ते पोहोचवणं त्याचं काम असतं. The farmer also tries to transport the water from wells or dams through a main channel to every plant. मग तसं शेतकरी पण करत असतो की नाही? शेतकरी काय करतो? त्यांनी जी झाडं लावलेली असतात त्या प्रत्येक झाडाला पाणी जाईल याची त्यांनी सोय केलेली असते. मग तो विहिरीतून किंवा धरणातून ते पाणी आणून त्यांनी चॅनल्स बनवलेले असतात. त्या मेन चॅनल मध्ये तो पाणी टाकणार आणि ते प्रत्येक झाडाला त्याच्या पोचतं. ओके, the food absorbed by the digestive system is converted into energy. मग डायजेस्टिव्ह सिस्टीम थ्रू जे फूड ऍब्झॉर्ब होतं, आपण जे जेवण जेवतो, अन्न खातो, ते डायजेस्टिव्ह सिस्टीम थ्रू कशात कन्वर्ट होतं? एनर्जी मध्ये. जेवतो तेव्हाच आपल्याला एनर्जी मिळते की नाही? दिस एनर्जी अँड ऑक्सिजन आर बोथ ट्रान्सपोर्टेड वाया ब्लड थ्रू आउट दी बॉडी. मग ही अन्नातून मिळालेली एनर्जी आणि आपण रेस्पिरेशन करताना मिळालेलं ऑक्सिजन हे कुठे जातं? ट्रान्सपोर्ट होतं. कुठे? आपल्या बॉडीमध्ये त्याचं परिवहन होतं. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय? परिवहन. म्हणजे ते एनर्जी आणि ऑक्सिजन आपल्या होल पूर्ण बॉडीत वाहून घेतले जातात. कोणाकडून? डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम कडून. कळलं का सगळ्यांना? इतकं समजते का शिकवलेलं? चॅट बॉक्स मध्ये लिहा. हा पॅरा जो मी शिकवला तो समजलाय का? ओके, चला मग आज आपण पहिला टॉपिक बघूया, दॅट इज ट्रान्सपोर्टेशन. आता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय? तर परिवहन. बघा, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय सांगितलंय त्यांनी? बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन a substance either synthesized or absorbed in one part of the body reaches the another. ओके, आता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय? परिवहन. मग त्या ट्रान्सपोर्टेशनच्या प्रोसेसमध्ये, परिवहनाच्या प्रक्रियेत काय होतं? अ सबस्टन्स आयदर सिंथेसाइज और ऍब्झॉर्ब, म्हणजे शोषून घेतलेलं एखादा सबस्टन्स, एखादा मटेरियल हा इन वन पार्ट ऑफ द बॉडी रिचेस दी अनदर. एका पार्टनी जर तो शोषून घेतला असेल तर तो सबस्टन्स, तो मटेरियल दुसऱ्या पार्ट पर्यंत, आपल्या बॉडीच्या दुसऱ्या पार्ट पर्यंत पोहोचणे म्हणजेच काय? ट्रान्सपोर्टेशन. ओके, तर आता
आपल्याला काय बघायचं आहे, ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट. आपल्याला वनस्पतींमधलं परिवहन कसं होतं ते बघायचं आहे. आता सांगा मला, व्हाय डू वी ईट फ्रूट अँड व्हेजिटेबल? आपण फळं आणि भाज्या का खातो सांगा? काय मिळतं आपल्याला फळं आणि भाज्यांमधून? सांगा लवकर, फळं आणि भाज्यांमधून काय मिळतं? लिहा चॅट बॉक्स मध्ये. का खातो आपण फळं आणि भाज्या? लिहा लवकर, काय मिळतं फळं आणि भाज्यांमधून? काय खाता? ओके, न्यूट्रिशन. मग ते न्यूट्रिशन कशापासून मिळतात आपल्याला? काय प्रेझेंट असतं फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये? विटामिन्स अँड मिनरल्स असतात की नाही? तर खनिजे असतात आणि विटामिन्स असतात, जीवनसत्वे असतात. म्हणूनच आपल्याला ओके, म्हणूनच आपल्याला एनर्जी मिळते. म्हणून आपण फळं आणि भाज्या खातो, न्यूट्रिशन्स मिळतात. व्हेरी गुड. चला, डू द प्लांट्स ऑल्सो नीड मिनरल्स लाईक वी डू? मग झाडांना पण जगण्यासाठी आपल्यासारखेच मिनरल्सची गरज असते का? येस ऑर नो सांगा चला. येस, व्हेरी गुड. Most animals move from place to place, but plants do not. There are many dead cells in the plant body. They need less energy as compared to animals. तर बघा, ॲनिमल्सला बहुतांशी सगळ्याच प्राण्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलता येतं. पण झाडं हलतात का एका जागेवरून दुसऱ्या जागेवर? नाही. तर झाडं एका जागी स्थिर असतात. वनस्पती ह्या एका जागी स्थिर असतात. देर आर मेनी डेड सेल इन दी प्लांट बॉडी. आणि झाडांमध्ये, वनस्पतींमध्ये भरपूर मृत पेशी असतात, डेड सेल्स असतात. दे नीड लेस एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू ॲनिमल्स. आता आपल्यामध्ये, ॲनिमल्समध्ये, प्राण्यांमध्ये किंवा ह्युमन्समध्ये भरपूर ज्या पेशी आहेत, आपल्या सेल्स आहेत, त्या लाईव्ह असतात. ओके, ते लाईव्ह असल्यामुळे, जिवंत असल्यामुळे आपल्याला खूप एनर्जीची गरज पडते, भरपूर एनर्जीची गरज पडते. पण प्लांट्स मध्ये डेड सेल्सचा नंबर खूप जास्त असतं, मृत पेशी खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांना प्राण्यांसारखी किंवा ह्युमन्स सारखी एनर्जी लागत नाही. Plants need inorganic substances like nitrogen, phosphorus, magnesium, manganese, sodium, etc. मग प्लांट्सला कोणकोणते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस पाहिजे असतात जगण्यासाठी? नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज अँड सोडियम. ओके, सॉइल इज द नियरेस्ट अँड रिचेस्ट सोर्स ऑफ दीज सबस्टन्सेस. मग हे सगळे सोर्सेस आहेत, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, सोडियम. हे झाडांना कुठून मिळणार? झाड जाणार का कुठे आणण्यासाठी? किंवा तो काही खाणार का? आपण जे खातो आपल्याला माहितीये, हा या फ्रूट मध्ये हे आहे, आपण हे खाऊया, या भाजीत हे आहे, आपण खाऊया, असं आपण बोलू शकतो. पण झाड जाणार का कुठे? तर नाही. झाडाला ते सगळं कशातून मिळतं? मातीतून. सॉइल इज द नियरेस्ट अँड रिचेस्ट सोर्स ऑफ these substances. Roots of plants absorb these substances from the soil and transport them. मग झाडाच्या प्रत्येक पार्टला हे कसं मिळतं? तर मातीतून मातीतून कसं मिळणार? झाडाची मुळं कुठे असतात? रूट्स कुठे असतात? मातीत. ओके, मग ते काय करतात? रूट्स मातीतून हे सगळे मिनरल्स, खनिजे आहेत ते शोषून घेतात आणि त्यांना झाडाच्या प्रत्येक लीव्स, स्टेम अशा प्रत्येक पार्टकडे ट्रान्सपोर्ट करतात. ओके, देर आर स्पेसिफिक टाइप्स ऑफ टिश्यूज टू परफॉर्म दिस फंक्शन. मग आता डायरेक्ट तर वरती जाणार नाही ते मिनरल झाडाच्या खोडापासून पानापर्यंत. तर ते फंक्शन, ते कार्य करण्यासाठी काही ऊती असतात, टिश्यूज असतात, स्पेसिफिक टाइप्स ऑफ टिश्यू. तर झायलेम कंडक्ट्स दी वॉटर व्हेअर ॲज दी फ्लोएम कंडक्ट्स दी फूड. मग आता त्या टिश्यूंची नावं दिलेली आहेत. पहिला आहे झायलम आणि सेकंड आहे फ्लोएम. म्हणजेच झायलम म्हणजे जलवाहिन्या आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या. मग जलवाहिनी काय काम करते? झायलम काय काम करतं? वॉटर, पाणी आहे, त्याचं ट्रान्सपोर्टेशनचं काम कोण करतं? त्याच्या परिवहनाचं काम झायलम करतं. ओके, आणि फ्लोएम काय करतं? फ्लोएम म्हणजेच रसवाहिनी. रसवाहिनी काय करते? जे फूड मटेरियल आहे, झाडाला जे फूड मटेरियल जातं
त्याला ट्रान्सपोर्ट करण्याचा, त्याच्या परिवहनाचा काम कोण करतंय? फ्लोएम करते. ओके, हा पॅरा समजलाय सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ओके, आता मी फक्त या पॅरेग्राफवर तुम्हाला 2 क्वेश्चन विचारते, त्याचे आन्सर द्यायचे आहेत मला. ओके, which inorganic substances do the plants need? प्लांट्सला कोणते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लागतात सांगा लवकर. लिहा, बघा दिसतंय ना इथे, लिहा पटापट, चॅट बॉक्स मध्ये लिहा. चला, प्लांट्सला कोणत्या इनऑर्गॅनिक सबस्टन्सची गरज असते? लिहा पटापट, बुक ओपन आहे ना तुमच्या समोर. चला बघा काय काय आहे ते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, कोणते कोणते आहेत. कोणकोणते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लागतात प्लांट्सला सांगा लवकर. आवाज येतोय का माझा सर्वांना? कोणते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लागतात? नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज अँड सोडियम. ओके, आता झायलम अँड फ्लोएम हे 2 मी शिकवले तुम्हाला. ओके, 2 टिश्यू आहेत. तर पाणी ट्रान्सपोर्ट करण्याचं, वॉटर ट्रान्सपोर्टचं काम कोण करतं सांगा लवकर? झायलम का फ्लोएम? जलवाहिन्या करतात का रसवाहिन्या करतात पाणी ट्रान्सपोर्टचं काम? पाण्याच्या परिवहनाचा झाडांमध्ये काम कोण करतं? लिहा पटापट. ओके, व्हेरी गुड. अँड फूड ट्रान्सपोर्टेशनचं कोण करतं? अन्न परिवहनाचं काम झाडांमध्ये कोण करतं? कोणती ऊती करते? काय आहे त्या टिश्यूचं नाव? ओके, व्हेरी गुड. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. ओके, चला. बघा, the xylem conducts the water whereas the phloem conducts the food. All parts of the plants are connected with this conducting tissue. मग आता झायलम आणि फ्लोएम हे पाणी आणि अन्न नेण्याचं काम करतात. ओके, जलवाहिन्या आणि रसवाहिन्या हे पाणी आणि अन्न झाडाला पुरवण्याचं काम करतात. मग ते कसं पोहोचतं त्यांच्यापर्यंत? तर ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट आर कनेक्टेड विथ दिस कंडक्टिंग टिश्यूज. मग ह्या टिश्यूज सोबत, ह्या ऊतींसोबत झाडाचे सगळे पार्ट, झाडाचे जेवढे अवयव आहेत ते जोडले गेलेले असतात. ओके, आता बघा कसं होतं ऍक्च्युली ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स. मग आता वनस्पतींमध्ये पाण्याचं वहन कसं होतं ते बघूया आपण. इथे तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिलाय बघा, त्याच्या थ्रूच कळेल आपल्याला. ओके, टेक अ स्मॉल प्लांट लाईक बाल्सम और ट्यूबरोज with its root intact. ओके, मग बाल्सम तेरडा
तेरडा माहिती आहे ना, तेरडा आणि गुलछडी, तेरडा किंवा गुलछडी असा एक प्लांट आहे, त्याचा एक रोप घ्यायचा आहे ज्याचे रूट्स, रूट्स म्हणजे त्याची मुळं त्याच्या सोबतच असतील. ओके, वॉश अँड क्लीन इट्स रूट्स, मग ते वॉश करून घ्यायचं आहे पाण्याने आणि क्लीन करून घ्यायचं आहे. इथे फिगर दाखवली आहे, तुम्हाला दिसते 15.1 फिगर आहे, दिसते सगळ्यांना. Keep it in the water containing a stain like saffronin or eosin. ओके, मग सॅफ्रानिन आणि इओसिन काय असतं, तर स्टेन असतात, कलर असतात, ते जे आपण सेल्स वगैरे बघायला वापरतो. तर हे कलर असतात, स्टेन असतात, ते टाकलेल्या पाण्यात त्या झाडाला उभं करायचं आहे. ऑब्झर्व द स्टेम अँड द वेन्स ऑफ द लिव्स आफ्टर 2-3 hours. मग 2-3 तासांनी झाडाचे जे खोड आहे झाडाचं आणि ज्या वेन्स आहेत पानांमधल्या, पानांच्या ज्या शिरा आहेत सगळ्या, त्यांना 2-3 तासांनी काय झालेलं दिसतंय बघा. काय झालेलं आहे त्या ह्याच्यात डायग्राम मध्ये सांगा मला. जर डाय आहे जी इओसिन, सॅफ्रानिन इओसिन हे रेड रेड कलरची डाय असेल हा, तर काय होईल सांगा. ओके, व्हेरी गुड. तर स्टेम आणि पानं आहेत जी, ती आपल्याला त्या वेन्स आहेत ज्या पानांच्या लिव्सच्या, त्या आपल्याला रेड टर्न झालेल्या दिसतील, म्हणजे त्यांचा कलरच रेड झालेला असेल. ओके, take a transverse section of the stem of a plant and observe the stained xylem under a compound microscope. मग जर आपण त्याचा टीएस घेतला, ट्रान्सवर्स सेक्शन घेतला आणि मायक्रोस्कोप खाली, संयुक्त मायक्रोस्कोप खाली जर त्याला बघितलं, तर काय दिसेल बघा. ही डायग्राम दिसते सगळ्यांना, ऍब्झॉर्प्शन विथ द हेल्प ऑफ रूट्स. ओके, बघा. तर झाड कसं ऍब्झॉर्प्शन करतं पाण्याचं, ओके, फूड मटेरियल किंवा पाणी, मिनरल्स वगैरे एखादा झाड कसं ऍब्झॉर्ब करतं ते आपल्याला दिलेलं आहे. ओके, इथे रूट्स आहेत. रूट्स काय करतात, मातीतून मातीतून ते पार्टिकल्स शोषून घेतात आणि नंतर त्याला झायलमला ट्रान्सपोर्ट करतात. आता पाण्याशी रिलेटेड बघतोय आपण, म्हणून झायलम, जलवाहिनी. ओके, पाणी झायलम मध्ये जातं, नंतर ओके बघा इथे डिस्क्रिप्शन दिलं, त्याच्यात बघूया आपण. ओके, रूट सेल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड मिनरल्स इन दी सॉइल. इथे रूट सेल आहेत, ते कशात आहेत, कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, वॉटर अँड मिनरल, मातीमध्ये काय आहे, पाणी आणि खनिजे आहेत, त्याच्या संपर्कात ते मुळं आहेत झाडाची. ओके, वॉटर अँड मिनरल्स एंटर दी सेल्स ऑन दी रूट सरफेस ड्यू टू डिफरन्सेस इन कॉन्सन्ट्रेशन. मग आता काय होतं बघा नक्की त्याच्यात. पाणी आणि जी खनिजे आहेत, वॉटर अँड मिनरल्स एंटर दी सेल्स, ही कशात जातात, पेशींमध्ये जातात. ज्या पेशी रूट सरफेसवर आहेत, ज्या मुळांच्या सरफेसवर झाडाच्या ह्याच्या पेशी आहेत वनस्पतीच्या, त्याच्यात हे वॉटर आणि मिनरल्स जातात. कशामुळे, रूट सरफेस ड्यू टू डिफरन्सेस इन कॉन्सन्ट्रेशन. प्रत्येक याचं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळं असतं, त्याच्यामुळे त्या डिफरन्सेसमुळे ते पहिले कुठे जातात, आतमध्ये कशाच्या जातात, रूट सरफेसच्या सेल्स मध्ये. पाणी आणि खनिजे कुठे जातात, रूट सरफेसच्या सेल्स मध्ये, पेशींमध्ये जातात. ऍज अ रिझल्ट दिस सेल्स बिकम टर्जिड. मग त्याच्यामुळे काय होतं, त्या फुगल्या जातात, ताठर होतात, टर्जिड होतात त्या सेल, त्याच्यामध्ये आतमध्ये पाणी आणि खनिजे जातात की नाही, त्यामुळे त्या त्याला शोषण्यामुळे टर्जिड होतात. दिस टर्जिड सेल्स एक्झर्ट प्रेशर ऑन दी ऍडजसंट सेल. मग आता त्या स्वतः जाड झाल्यामुळे, ताठरल्यामुळे त्यांना जागा जास्त लागते, त्यामुळे त्या समोरच्या पुढच्या आजूबाजूच्या ज्या सेल्स आहेत, पेशी आहेत, त्यांना ढकलण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर प्रेशर एक्झर्ट करतात, दाब देतात. दिस इज कॉल्ड रूट प्रेशर. यालाच काय बोलतात, मूलदाब, रूट प्रेशर बोलतात. ओके, समजलं सगळ्यांना रूट प्रेशर म्हणजे काय आहे, काय आहे ते. लिहा चॅट बॉक्स मध्ये, रूट प्रेशर म्हणजे काय ते समजलं का. ओके, आता ते रूट प्रेशरचा पुढे काय उपयोग होतो ते बघा. Under the effect of this pressure, water and mineral reach the xylem of the root
and to reduce this difference in concentration they are continuously pushed forward. आता या प्रेशरमुळे या मूल दाबामुळे काय होतं, वॉटर अँड मिनरल्स रिच दी झायलेम, पाणी आणि खनिजे हे कुठे पोहोचतात, झायलेम मध्ये म्हणजे जलवाहिन्यांपर्यंत, त्या मुळांच्या जलवाहिन्यांपर्यंत पोहोचतात. आणि मग काय होतं, to reduce this difference in concentration they are continuously push forward. आणि कॉन्सन्ट्रेशन मधला डिफरन्स म्हणजे संहतीतील फरक हा भरून काढण्यासाठी ते कायमच पुढे ढकलले जातात. ओके. As a result of this continuous movement, a water column is formed, which is continuously pushed ahead. मग आता बघा, वॉटर अँड मिनरल्स कशा जातात, झायलम मध्ये, तिथे कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स होतो, त्यांच्या संहतीत फरक होतो, म्हणून ते एकमेकां जागा भरून काढण्यासाठी कंटिन्युअस पुढे ढकलत जातात. आणि या कंटिन्युअस मुवमेंट मध्ये एक वॉटर कॉलम म्हणजे एक पाण्याचा स्तंभ असा कॉलम तयार होतो, विच इज कंटिन्युअसली पुश अहेड. मग तो कॉलम मागच्या फोर्समुळे, रूट प्रेशरमुळे कंटिन्युअसली सततच पुढे ढकलला जातो. दिस प्रेशर इज सफिशियंट टू लिफ्ट दी वॉटर अप इन श्रब, स्मॉल प्लांट अँड स्मॉल ट्रीज. मग हा प्रेशर इतका असतो की तो प्रेशर छोटी जी झुडपं आहेत, वनस्पती आहेत छोट्या किंवा छोटे वृक्ष आहेत त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी सफिशियंट असतो, पुरेसा असतो. ओके, समजलं सगळ्यांना पाण्याचं ऍब्झॉर्प्शन कसं होतं झाडांमध्ये, समजलं का सगळ्यांना पाण्याचं ऍब्झॉर्प्शन कसं होतं झाडांमध्ये, वनस्पतींमध्ये पाण्याचं वहन कसं होतं, ट्रान्सपोर्टेशन कसं होतं, समजलंय का? चला चला परत एकदा सांगते मी. ओके, बघा. Root cells are in contact with water and minerals in the soil. Water and minerals enter the cell on the root surface due to differences in concentration. मग आता बघा एकदा परत लक्ष द्या. वॉटर आणि मिनरल हे कुठे प्रेझेंट असतात, पाणी आणि खनिजे हे मातीत प्रेझेंट असतात. आणि माती रूट कुठे असतात, रूट पण मातीत असतात, बरोबर. झाडाचे मुळ मातीत असतात की नाही, त्यामुळे ते त्यांच्या संपर्कात असतात, मातीच्या संपर्कात आल्यामुळे सतत पाण्याच्या आणि खनिजांच्या संपर्कात असतात. Water and minerals enter the cells on the root surface due to differences in concentration. पाणी आणि खनिजे हे काय असतात, ते कशात एंटर करतात, किसमें जाते वो रूट सरफेस मध्ये जातात, कारण डिफरंट कॉन्सन्ट्रेशन असतात म्हणून. ऍज अ रिझल्ट दिस सेल्स बिकम टर्जिड. आणि त्या एंटर केल्यामुळे, सेल्स मध्ये गेल्यामुळे काय होतं, वो सेल्स फुल जाती है, काय होतं, टर्जिड होतं, ताठरतात त्या सेल. दिस टर्जिड सेल एक्झर्ट प्रेशर ऑन ऍडजसंट सेल. आपल्याला जागे नाही झाली की नाही, आपण दुसऱ्यावर प्रेशर टाकायला सुरुवात करतो की नाही लाईनीमध्ये उभे असल्यावर, तसंच इथे होतं. समजलं? काय करतात ते टर्जिड सेल, एकमेकांवर प्रेशर टाकायला सुरुवात करतात, आजूबाजूच्या सेल्सवर. क्या करते वो, दूसरे के ऊपर दबाव डालना चालू करते. दिस इज कॉल्ड रूट प्रेशर. यालाच काय बोलतात, मूलदाब. इसे मूलदाब कहते हैं. ओके, रूट प्रेशर म्हणतात. Under the effect of this pressure, water and minerals reach the xylem of the roots, and to reduce this difference in concentration, they are continuously pushed forward. मग या प्रेशरच्या इफेक्ट मध्ये काय होतं, पाणी आणि मिनरल्स, पाणी आणि खनिजे आहेत ती कुठे जातात, जलवाहिन्यांमध्ये, झायलम मध्ये जातात. आणि ते प्रेशर रिड्यूस करण्यासाठी, ओके सॉरी कॉन्सन्ट्रेशन मधला डिफरन्स रिड्यूस करण्यासाठी ते कंटिन्युअस पुढे ढकलले जातात. आणि त्यांच्या या मुवमेंटमुळे काय तयार होतो, एक पाण्याचा स्तंभ तयार होतो, वॉटर कॉलम. क्या बनता है, वॉटर कॉलम बनता है. अँड दॅट वॉटर कॉलम इज कंटिन्युअसली पुश्ड अहेड. ते वॉटर कॉलम पुढे पुश केलं जातं. ओके, सतत त्याच्यावर मागून प्रेशर असतो, त्याच्यावर प्रेशर पडत असतो. आणि हाच वॉटर कॉलम काय करतो, इतका प्रेशर त्याच्यावर एक्झर्ट होतं की तो पूर्ण झाडाला पाणी पोहोचवतो. आता समजलंय सगळ्यांना? चला सगळ्यांनी रिप्लाय द्या समजलं असेल तर. येस ऑर नो, समजलंय का काय असतं ट्रान्सपोर्टेशन, पाण्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं? ओके, फक्त एकालाच समजलंय का?
बाकीच्यांचा काही डाऊट आहे का? चला आता हा एवढा पार्ट समजला. आता त्याच्यावर मी तुम्हाला क्वेश्चन विचारते, त्याचे आन्सर्स द्यायचे मला. ओके, बुक तुमच्या समोर आहे, तुम्ही बघून आन्सर देऊ शकता, फक्त वाचून सांगायचं आहे. व्हॉट इज रूट प्रेशर? व्हॉट इज रूट प्रेशर? मूल दाब म्हणजे काय? व्हॉट इज रूट प्रेशर? सांगा, मूलदाब म्हणजे काय? रूट प्रेशर म्हणजे काय? चला, ज्याला येतंय त्यांनी नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. समजलाय ना तुम्हाला तो पॅरेग्राफ? मग त्याच्यातच आहे रूट प्रेशर म्हणजे काय. सांगा लवकर. बघा, आहे ना इथे पहिल्या 3 लाईन मध्येच रूट प्रेशर काय असतं. सांगा लवकर. येतंय का नाही सांगा चला, येस और नो. नसेल तर नो टाका, चला मी सांगते. चला बघा, काय असतं रूट प्रेशर म्हणजे. Root cells are in contact with water and minerals in soil. Water and minerals enter the cell on the root surface due to differences in concentration. As a result, these cells become turgid, and turgid cells exert pressure on adjacent cell. This pressure is called root pressure. Okay. आता सांगा, what is transportation? ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय? काय होतं ट्रान्सपोर्टेशनच्या प्रोसेस मध्ये? येतंय का कुणाला? बघा, काय होतं ट्रान्सपोर्टेशनच्या प्रोसेस मध्ये. बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन a substance either synthesized or absorbed in one part of the body reaches another. काय असतं परिवहन म्हणजे? काय होतं परिवहन या क्रियेत? परिवहन क्रियेमार्फत भागामध्ये एका भागामध्ये शोषित झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ, संश्लेषित झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ हा दुसऱ्या भागामध्ये पोहोचवला जातो, त्यालाच ट्रान्सपोर्टेशन म्हणतात. ओके, परिवहन बोलतात. आता बघूया ट्रान्सपिरेशन पूल. ट्रान्सपिरेशन पूल चालू करायचं का आता? समजलं का इथपर्यंत तुम्हाला? ट्रान्सपोर्टेशन, रूट प्रेशर. ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट मध्ये ट्रान्सपोर्टेशन अँड रूट प्रेशर बद्दल समजलंय का तुम्हाला? ट्रान्सपिरेशन पूल चालू करूया का आपण? ओके, आता बघा काय आहे ट्रान्सपिरेशन पूल. ट्रान्सपिरेशन पूल म्हणजेच बाष्पोच्छवास. ओके, आता हे ट्रान्सपिरेशन कशा थ्रू होतं? लिव्स मधून होतं, झाडांच्या लिव्स मधून होतं. ओके, तर बघा त्याच्यात काय दिलेलं आहे. Previously, you have performed the activity of observing a branch covered in a plastic bag. What did you observe in that activity?
हे केलंय का तुम्ही? ही ऍक्टिव्हिटी परफॉर्म केली आहे का? काय होतं तर त्या ऍक्टिव्हिटी मध्ये सांगा लवकर. जर आपण झाडाची एक फांदी, पानं असलेली फांदी प्लास्टिकच्या बॅग मध्ये झाकून ठेवली तर काय होतं? चला बघा काय होतं. त्या पिशवीवर पाण्याचे थेंब जमा होतात. बघा इथे काय दिलेलं आहे. प्लांट्स गिव्ह आउट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर थ्रू द स्टोमॅटा ऑन देअर लिव्स. झाडं काय करतात, वनस्पती काय करतात, आपल्या बॉडीतलं, स्वतःच्या बॉडीतलं पाणी आहे ते कशाद्वारे? वेपर थ्रू म्हणजे वाफांच्या द्वारे, स्टोमॅटा ऑन देअर लिव्स वाफांच्या द्वारे बाहेर टाकले जातात. मग ते बाहेर टाकण्यासाठी ते कशाचा उपयोग करतात? स्टोमॅटा. त्यांच्या लिव्स वर काय असतात? स्टोमॅटा, पर्णरंध्र असतात. त्यांच्या मार्फत ते काय करतात? पाण्याचं उत्सर्जन करतात. ओके, पाणी बाहेर काढतात. टू सेल्स कॉल्ड गार्ड सेल्स आर प्रेझेंट अराउंड द स्टोमॅटा. मग त्या स्टोमॅटाच्या आजूबाजूला काय असतात? गार्ड सेल असतात, संरक्षक पेशी असतात. बघा इथे पिक्चर मध्ये दिलेला आहे, लीफ दिलेला आहे. लीफचं जर तुम्ही माइक्रोस्कोपिक ऑब्जर्वेशन केलं, अगर आपने ये झाड़ के पत्ते को, पेड़ के पत्ते को अगर माइक्रोस्कोप के नीचे देखा तो आपको दिखेगा ये स्टोमॅटा होता है. ओके, मध्ये ते स्टोमॅटा दिसतंय. त्या स्टोमॅटाच्या बाजूला काय दिलेलं आहे? त्यांनी दोन गार्ड सेल्स दिलेले आहेत. ओके, संरक्षक पेशी दिलेल्या आहेत. These cells control the opening and closing of stomata. मग त्या संरक्षक पेशी काय करतात? गार्ड सेल्स काय करतात? ओपनिंग अँड क्लोजिंग, त्या स्टोमॅटाचं उघडण्याचं आणि बंद करण्याचं काम करतात. ओके, कंट्रोल, त्याचा उघडणं आणि बंद करण्याच्या कामावर कंट्रोल ठेवतात. ट्रान्सपिरेशन ऑकर्स थ्रू दिस स्टोमॅटा. मग त्या स्टोमॅटा मधून काय होतं? ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजे बाष्पोच्छवास. आता ते काय नक्की आपण बघूया कसं होतं ते. वॉटर इज रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर बाय लिव्स थ्रू द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. आता इव्हॅपोरेशन म्हणजेच काय? आपल्या ॲटमॉस्फिअर मधलं, आपल्या वातावरणातलं पाणी आहे ते झाडं काय करतात? त्यांच्या लिव्स मधून बाहेर काढतात. त्याला इव्हॅपोरेशन बोलतात. ॲज अ रिझल्ट वॉटर लेवल इन द एपिडर्मल लेअर ऑफ द लीफ डिक्रीजेस. आता झाडांमधून पाणी निघतंय, मग त्याचा झाडांवर परिणाम होईल ना. काय होईल? एपिडर्मल लेअर, झाडाच्या वरती जी लेअर आहे, सर्वात वरची लेअर एपिडर्मल लेअर, झाडाच्या पानाच्या वरची एपिडर्मल लेअर आहे, तिच्यातलं पाणी आपोआप डिक्रीज होईल, कमी होईल. वॉटर इज ब्रॉट अप टू द लिव्स थ्रू द झायलम सो ॲज टू कंपन्सेट फॉर द लॉस्ट वॉटर. मग हे पाण्याचा लॉस झालेला आहे, त्या पाण्याचा लॉस कसा भरून काढला जातो? झायलम टिश्यू काय करतात? पाणी झाडांच्या पानांपर्यंत परत आणून पोहोचवतात. Transpiration helps in absorption of water and minerals and distribution to all parts of the plant, whereas root pressure performs the important role of pushing the water up during the night time. मग ट्रान्सपिरेशन कशासाठी हेल्प करतो? झाडांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी. पाणी आणि मिनरल्स म्हणजेच वॉटर अँड मिनरल्स, पाणी आणि खनिजे यांचं डिस्ट्रीब्युशन झाडाच्या प्रत्येक पार्टला, लीफ, स्टेम या सगळ्या पार्टला होण्याचं काम कोण करतं? ट्रान्सपिरेशन. Whereas root pressure performs the important role of pushing the water up during the night time. मग रात्रीच्या वेळी झाडाला पाणी पुरवण्याचं काम कोण करतं? रूट प्रेशर. कळलं सगळ्यांना व्हॉट इज ट्रान्सपिरेशन? चला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ट्रान्सपिरेशन काय आहे? ट्रान्सपिरेशनची प्रोसेस कळली आहे का सगळ्यांना? आवाज येतोय का सगळ्यांना माझा? ट्रान्सपिरेशनची प्रोसेस शिकवली मी आता. बाष्पोच्छवास म्हणजे काय हे शिकवलं, ते कळलंय का सगळ्यांना? आवाज येतोय का माझा? ओके, मग आता शिकवलेलं समजलंय का? ट्रान्सपिरेशन काय आहे ते समजलंय का? रिप्लाय द्या पटापट चॅट बॉक्स मध्ये.
ओके. आता आपण पाण्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं ते शिकलो की नाही. आता काय शिकायचं आहे, ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टन्सेस इन प्लांट. मग आता अन्न आणि बाकीचे काही काही मटेरियल आहेत, काही पदार्थ आहेत, त्याचा झाडांना कसा पुरवठा होतो ते बघायचं. ओके. द फूड प्रोड्युस्ड इन लीव्स इज ट्रान्सपोर्टेड टू ईच सेल इन द प्लांट बॉडी. पानांमध्ये ओके, पानांमध्ये झाडांच्या फूड तयार होतं. हे कुठली प्रोसेस आहे सांगा मला. कुठल्या प्रोसेसमुळे झाडाची पाने. ओके. झाड वनस्पति अपना स्वतःचा अन्न स्वतः तैयार करतात की नहीं. पेड़ अपना खुद का खाना खुद तैयार करते, ये तो पता है आपको. तो कौन से प्रोसेस से करते सांगा. कोणती प्रोसिजर असते ती. काय म्हणतात त्या प्रोसिजरला. फोटोसिंथेसिस. व्हेरी गुड. प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस. ओके. The food produced in leaf is transported to each cell in the plant body. मग आता आपण जे अन्न खातो ते आपल्या ब्लड थ्रू आपल्या सगळ्या पेशींना पुरवलं जातं की नाही. तसंच प्लांट्स मध्ये पण, वनस्पतींमध्ये पण जे अन्न तयार होतं वनस्पतींच्या पानांमध्ये, ते प्रत्येक पानाच्या किंवा प्लांटच्या प्रत्येक सेलला पोहोचवलं जातं, प्लांट बॉडीमध्ये पोहोचवलं जातं. एक्सेस फूड एक्सेप्ट अमायनो ऍसिड इज स्टोर्ड इन रूट्स, फ्रूट्स अँड सीड्स. मग अमायनो ऍसिड सोडून, अमायनो आम्ल सोडून जे एक्सेस फूड असतं, जे जादा खाना होत आहे, ते कुठे स्टोअर होतं. रूट्स मुळांमध्ये, फ्रूट्स अँड सीड्स फळांमध्ये आणि बियांमध्ये ते अन्न स्टोअर होतं, ते फूड मटेरियल स्टोअर होतं. ओके. तिथे साठा केला जातो त्याचा. दिस प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल. मग जे प्रत्येक ओके इनटेक झालं फूड, पानांमध्ये अन्न तयार झाल्यावर सगळीकडे प्लांटच्या बॉडीला, प्रत्येक सेलला ते पोहोचवलं जातं. आणि जे एक्सेस आहे, जो जास्तीचे फूड मटेरियल आहेत, म्हणजे एक्स्ट्रा झालेले, ते कुठे स्टोअर केले जातात. रूट्स, फ्रुट्स अँड सीड्स म्हणजे झाडांची मुळे, झाडांची फळे आणि त्या फळांच्या बिया याच्यामध्ये स्टोअर केले जातात. तर त्या प्रोसेसला काय म्हणतात. ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण. ट्रान्सलोकेशन ऑफ मटेरियल. त्या मटेरियलचा, त्या पदार्थांचं स्थानांतरण तिथे केलं जातं. ओके. इट इज कॅरीड आउट इन बोथ द अपवर्ड अँड द डाउनवर्ड डायरेक्शन बाय द फ्लोएम. मग ते साठवलेलं अन्न, फ्लोएम काय आहे, रसवाहिनी आहे की नाही. एक फ्लोएम काय आहे, अन्न ट्रान्सपोर्टेशनचा म्हणजे फूड ट्रान्सपोर्टेशनचा, अन्नाच्या परिवहनाचा काम करतं झाडांमध्ये. ओके नाही. मग हे ते काय फ्लोएम टिश्यू काय करतात, अपवर्ड अँड डाउनवर्ड म्हणजेच वरती आणि खाली अशा झाडाच्या दोन्ही बाजूंना अन्नाचा पुरवठा फ्लोएम मार्फत केला जातो, रसवाहिन्यांमार्फत केला जातो. ओके. Translocation of material is not a simple physical process. It requires energy and this energy is obtained from ATP. आता ट्रान्सलोकेशन हे स्थानांतरण आहे, म्हणजे फूड साठवून ठेवणं. हे स्थानांतरण ही काही सिंपल फिजिकल प्रोसेस नसते, म्हणजे साधी भौतिक प्रक्रिया नसते. तर त्यासाठी काय लागते, एनर्जी, ऊर्जा लागते. आणि ते एनर्जी झाडं कशापासून मिळवतात, एटीपी पासून. ओके. Whenever food material like sucrose is transported towards a part of plant via phloem with the help of ATP, the water concentration decreases in that part. मग जेव्हा जेव्हा फूड मटेरियल, सुक्रोज सारखा, शर्करेसारखं फूड मटेरियल, अन्न पदार्थ हा झाडाच्या टुवर्ड्स पार्ट ऑफ अ प्लांट वाया फ्लोएम म्हणजेच फ्लोएम रसवाहिन्यांमार्फत, झाडाच्या रसवाहिन्यांमार्फत जेव्हा झाडाला पुरवला जातो, तेव्हा तो कोणाची मदत घेतो, फ्लोएम एटीपीची. एटीपी हा एनर्जीचा फॉर्म आहे, एक एनर्जी आहे, त्या ऊर्जेची मदत घेतो. आणि त्यामुळे काय होतं, द वॉटर कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस इन दॅट पार्ट.
त्या पार्ट मधले त्या भागामधला पाण्याचा कॉन्सन्ट्रेशन हे कमी होतं. ओके, तिथला पाण्याचं प्रमाण कमी होतं. वॉटर कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. ॲज अ रिझल्ट वॉटर एंटर्स द सेल बाय प्रोसेस ऑफ डिफ्युजन. मग आता जर पाण्याचं प्रमाण तिथे कमी झालेलं आहे, मग तिथे पाणी पाहिजे की नाही, मग ते पाणी कसं जाणार, कुठल्या प्रोसेसनी, डिफ्युजनच्या प्रोसेसनी, परासरणच्या प्रक्रियेने त्या पार्टला परत पाणी पुरवलं जातं. द प्रेशर ऑन द सेल वॉल increases ड्यू टू द increase in cellular content. आता मग आपण रूट प्रेशर शिकलो, मूलदाब शिकलो, त्यात तसंच आहे हे बघा. सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिकांवर सेलमध्ये आता आपण भरपूर खाल्लं तर आपल्याला पण पोट दुखायला सुरुवात होते की नाही, आपल्या पोटावर प्रेशर येतं की नाही. मग तसंच जेव्हा सेल मधला इनटेक वाढतो, पेशींमध्ये भरपूर प्रमाणात फूड मटेरियल जातं, तेव्हा त्यांचा प्रेशर कशावर पडतो, दबाव किस पे पडता है, सेल वॉल, पेशी भित्तिकांवर दबाव पडताय. कोणावर दबाव पडतो त्याचा, पेशी भित्तिकांवर. ओके, सेल वॉलवर. ड्यू टू द increased pressure food is pushed into the neighboring cells where the pressure is low. मग आता एका सेलमध्ये, एका पेशीमध्ये भरपूर प्रेशर झालाय, बरोबर. मग काय करणार, कॉन्सन्ट्रेशन नुसार मूड याच्यात रूट प्रेशर मध्ये कसं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं तिथे गेले, तसंच होणार इथे पण. फूड इज पुश्ड इनटू द नेबरिंग सेल. मग आजूबाजूच्या सेलमध्ये जिथे कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तिथे तो अन्नाचा पदार्थ किंवा एखादा कण हा ढकलला जातो. जिथे प्रेशर लो असतो, जिथे दबाव कमी असतो, तिथे तो अन्न पदार्थ ढकलला जातो. This process helps the phloem to transport the material as per need of the plant. मग याचमुळे काय होतं, रसवाहिन्यांना ही मदत होते पूर्ण झाडाला, पूर्ण वनस्पतीला फूड मटेरियल हे करायची. बघा, जर आता पानांना फूड मटेरियल कमी आहे, ओके, तिथे पोचायचं आहे आपल्याला, आणि स्टेम मध्ये भरपूर सेल्स झालेले आहेत ज्याला फूड मटेरियल एकदम भरलेलं आहे. मग त्या काय करणार, त्याची सेल वॉल एकदम टर्जिड होणार, आणि मग त्या काय करणार, दुसऱ्या सेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार. ते फूड मटेरियल दुसऱ्या सेलमध्ये जाणार जिथे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, आणि मग ते हळूहळू पुढे ढकलून झाडाच्या अशा पार्ट पर्यंत पोहोचणार जिथे त्याची गरज आहे. ओके. During flowering season, the sugar stored in roots or stem is transported towards the floral bud to make them open and blossom. आता गरज आहे म्हणून गरज असणार त्या प्लांटच्या पार्टकडे ते सेल्स मूव्ह करणार. मग तसंच त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. जेव्हा झाडाला फुलं येतात अशा सीझन मध्ये काय होतं, शुगर स्टोर्ड इन द रूट, जी शुगर आहे आपण अगोदर बघितलं ना की फूड मटेरियल एक्सेस असतं, अमायनो ऍसिड सोडून, अमायनो आम्ल सोडून जे दुसरं फूड मटेरियल असतं ते कुठे स्टोअर होतं, रूट, फ्रूट अँड सीड. ओके. मग ते काय होतं, आता शुगर स्टोअर झालेली आहे ती कुठे, रूट मध्ये स्टोअर झालेली आहे किंवा स्टेम मध्ये स्टोअर झालेली आहे, मुळांमध्ये किंवा फांद्यांमध्ये. जी शुगर आहे, साखर आहे, ती स्टोअर झालेली आहे, ती कुठे ट्रान्सपोर्ट केली जाते, फ्लोरल बड म्हणजे कळीकडे ट्रान्सपोर्ट केली जाते, टू मेक देम ओपन अँड ब्लॉसम. मग तिला एनर्जी पाहिजे की नाही फुलण्यासाठी, म्हणून ती शुगर आहे, मग ती शुगर काय करणार, त्या कळीला एनर्जी देणार फुलण्यासाठी, टू मेक देम ओपन अँड ब्लॉसम. ओके, समजलं सगळ्यांना. समजलं सगळ्यांना, ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टन्सेस इन प्लांट. ओके. चला आता सांगा मला, कुठली एनर्जी वापरतात प्लांट्स, फ्लोएम कुठली एनर्जी वापरतं हे पाठवण्यासाठी, झाडाला फूड मटेरियल पाठवण्यासाठी फ्लोएम आहे, रसवाहिनी आहे, ती कोणती एनर्जी, कुठल्या एनर्जीचा वापर करते आहे बघा त्या पॅरामध्ये मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला, कुठल्या एनर्जीचा वापर करते, एटीपीचा वापर करते की नाही.
ओके चला, समजलं तुम्हाला हे सगळं? ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपण काय काय शिकलो? ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट, प्लांट मधला परिवहन, वनस्पतीतील परिवहन. मग त्याच्यात दोन पार्ट येतात. ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट, पाणी कसं वाहून नेलं जातं ते बघितलं आपण थ्रू झायलम. ओके, कोण देतं? रसवाहिनी, सॉरी जलवाहिनी. आणि नंतर ट्रान्सपिरेशन पूल बद्दल शिकलो आपण. ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टन्सेस इन प्लांट, बरोबर, हे पण शिकलो आपण. फूडचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं, कोण करतं? फ्लोएम करतं. आणि कुठल्या एनर्जीचा वापर करतं? एटीपी एनर्जी. ओके, समजलं सगळ्यांना इथपर्यंत? समजलंय का सगळ्यांना? ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट. ओके चला, आपण क्वेश्चन बघूया याच्यावर. चला, तुम्ही होमवर्क साठी काय करायचं आहे? क्वेश्चन नंबर 3 आहे, रूट प्रेशर अँड ट्रान्सपिरेशन. त्याच्यावर नोट लिहायची आहे. ओके, समजलं सगळ्यांना? रूट प्रेशर अँड ट्रान्सपिरेशन वर नोट लिहून ठेवायची आहे आणि लर्न करायचं आहे. आणि आन्सर द्यायचे आहेत नेक्स्ट सेशन मध्ये. ओके, आता मी शिकवलंय ते सगळं लर्न करून ठेवायचं आहे. नेक्स्ट सेशन मध्ये मी आन्सर विचारणार आहे. ओके, समजलंय सगळ्यांना? होमवर्क समजलंय काय करायचं आहे ते? रूट प्रेशर अँड ट्रान्सपिरेशन वर नोट लिहायची आहे आणि ते लर्न करायचं आहे. ओके चला, हा सेशन आज संपलेला आहे. आज ट्रान्सपोर्टेशन कंप्लीट केलंय आपण. ओके, यू कॅन लेफ्ट द क्लास.